नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तुम्हाला सगळ्यांना स्वामी सहित सेवातर्फे लक्ष्मी पूजनाच्या आणि दिवाळीच्या आपल्याला खूप 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 मनापासून शुभेच्छा. तर आता जशी आपण धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा केलेली आहे तशीच साधी सोपी विधिवत पूजा आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशीसुद्धा आपल्या घरी किंवा शॉपमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये करायची आहे. बघा, यंदा खूप कन्फ्युजन आहे की यंदा 20 का 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करायचं आहे. तर अजिबात कन्फ्यूज होऊ नका. यंदा लक्ष्मीपूजन हे 21 ऑक्टोबरला संध्याकाळी प्रदोष समयी आपल्याला करायचं आहे. बघा, लक्ष्मीपूजन ही मोठी आणि सर्वात महत्त्वाची पूजा आहे. लक्ष्मीपूजा हे सगळ्यांच्याच घरी केली जाते. ही पूजा केल्यामुळे आपल्या घरी अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि आपल्याला वर्षभर काहीच कमी पडत नाही. तसंच लक्ष्मी मातेची सेवा करण्याचा हा एक खूप उत्तम दिवस मानला जातो. असं म्हणतात, लक्ष्मीची सेवा कायम प्रदोष समयी करावी, कारण लक्ष्मी ही धन, संपत्ती, ऐश्वर्य, शुभतत्व आणि समृद्धीची देवता आहे. तर लक्ष्मीपूजनाचा यंदाचा मुहूर्त आहे 21 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी 6:05 ते रात्री 8:45 वाजेपर्यंत लक्ष्मीपूजन तुम्ही घरात करू शकता. तर आपण आज बघणार आहोत की साध्या आणि सोप्या पद्धतीने लक्ष्मीपूजन कसं करायचं आहे, काय काय साहित्य तुम्हाला लागणार आहे. तर बघा, जिथं तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहे, पहिली गोष्ट म्हणजे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बघा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी तुम्ही घर स्वच्छ करा, गोमूत्र शिंपडा, छान फरशी पुसून काढा, हळदीचं लेपन, रांगोळी, त्याच्यानंतर तुम्हाला दारावरती स्वस्तिक काढायचं आहे, बाहेर दिवा लावायचा आहे, फुलं उंबऱ्यावरती ठेवायची आहेत. हे सकाळी झालं. संध्याकाळी परत तुम्हाला बाहेर पणत्या लावायच्या आहेत, छान परत रांगोळी काढायची आहे संध्याकाळी आणि मांडणी करायची आहे. आता इथं बघा, पहिली मी तुपाचा दिवा लावून घेतला आहे, त्याच्यानंतर मी इथं तेलाचा दिवा लावून घेतला आहे. तेलाच्या दिव्याला मी गंध, फूल, अक्षता आणि ओम दीपदेवता भ्यो नमः असं म्हणायचं आहे. कलश जो आपण धनत्रयोदशीला केलेला आहे तोच तुम्ही ठेवला तर चालेल. इथं मी स्वामींची मूर्ती ठेवली आहे, माझ्याकडे अष्टलक्ष्मी आणि बालाजीची मूर्ती आहे ती ठेवली आहे, स्वामींच्या पादुका आणि 3 विडे मी मांडलेले आहेत. इथं ज्यांनी कोजागिरी पौर्णिमेला विष्णू, लक्ष्मी आणि कुबेर यांची जी सुपारीची पूजन जे केलेलं आहे तेच तुम्हाला इथं मांडून घ्यायचं आहे. आता ज्यांनी मूर्तीचं अभिषेक करून पूजन केलेलं आहे त्यांनी आज परत मूर्तींना अभिषेक करून त्या विड्यांवरती आपण स्थापना करायची आहे. तर बघा, मी इथं छान सिंपल सजवून घेतलेलं आहे, कारण आमचं लक्ष्मीपूजन आम्ही गावाकडे जातो आणि घरी आम्ही एकत्र करतो. तर पहिली तुम्हाला हिरव्या बांगड्या त्या दिवशी घालायच्याच आहेत. भले तुम्ही 2 घातल्यात तरी चालेल, पण हिरव्या बांगड्या आपल्या पायात जोडवी, कपडाला कुंकू आणि साडी हे नेसायचं आहे. त्याच्यानंतर शुद्धी आपण आपली करून घ्यायची आहे. कसं तर पहिली 3 खेपा पाणी प्यायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, पाणी सोडून द्यायचं. पुनराचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्री कृष्णाय नमः असं म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर पहिली आपल्याला गणपती बाप्पांचं इथं पूजन करून घ्यायचं आहे. आता गणपती बाप्पांचं पूजन करण्याच्या अगोदर सगळ्या देवी देवतांना आपल्याला आवाहन करायचं आहे की आपण पूजा चालू करतोय, तुम्ही आमच्या पूजेमध्ये या. तर इथं ओम गणपतये नमः आणि तुम्हाला एक आवृत्ती फलश्रुतीसह तुम्हाला अथर्व शीर्षाची म्हणायचं आहे. म्हणायला जमत नसेल तर यूट्यूबवरती लावून द्या किंवा ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः असं म्हणता म्हणता 5 खेपा पाणी तुम्ही इवन पंचामृताने सुद्धा अभिषेक घालू शकता. हे झाल्यानंतर गणपती बाप्पांना छान गंध, फूल, अक्षता, एक लाल फूल किंवा जास्वंदीचं फूल, दुर्वा जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते आपण गणपती बाप्पांना स्थानापन्न करून अर्पण करायचं आहे.
त्याच्यानंतर कुळदेवीचा जर तुमच्याकडे टाक असेल तर कुळदेवीच्या टाकावर सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. कुळदेवीला विसरून चालणार नाही. या दिवशी फोटो जरी असेल तरी तो आपल्याला पूजेत मांडायचा आहे. फोटो तुम्ही पुसून घ्या, त्यांना गंध हळदी कुंकू लावा किंवा टाकावर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे म्हणून अभिषेक करा. आणि बघा, मी इथं अष्टलक्ष्मीच्या समोर रेणुका मातेचा टाक ठेवला आहे आणि गजरा अर्पण केला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या विड्यावरती आपल्याला माता लक्ष्मीची स्थापना करायची आहे. सो माता लक्ष्मीचा इथं अभिषेक करून घ्यायचा आहे. मी इथं ओम श्रीं नमः किंवा तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणू शकता किंवा ओम श्रीं श्रीये नमः हा म्हणता म्हणता तुम्हाला अभिषेक करायचा आहे. किंवा तुम्ही एक वेळा श्रीसूक्त फलश्रुती सहित तुम्ही म्हणू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकमसुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता ज्यांनी कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी स्वरूप जी सुपारी घेतलेली आहे, तुम्हाला ती सुपारी त्या विड्यावरती मांडायची आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या विड्यावरती इथं मी महालक्ष्मीची स्थापना करत आहे. तर देवीला छान गजरा घालू शकता तुम्ही. लाल फूल या दिवशी अवश्य अर्पण करा. अर्पण करायला विसरू नका. लाल फुलाला खूप महत्त्व आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला कुबेर देवांची स्थापना करायची. आता कुबेर यंत्र माझ्याकडं आहे, मी ह्याची स्थापना करणार आहे. तुमच्याकडं मूर्ती असेल किंवा तुम्ही सुपारीवर अभिषेक करून तुम्हाला तिसऱ्या विड्यावरती कुबेर भगवान यांची स्थापना करायची आहे. परत गंध, फूल, अक्षता आणि पांढरं फूल तुम्हाला कुबेर भगवानांना व्हायचं आहे. आता माता लक्ष्मीची पूजा ही अपूर्ण आहे जोपर्यंत आपण विष्णू भगवानांची पूजा करत नाही किंवा त्यांना त्या पूजेमध्ये स्थानापन्न करत नाही. तर इथं मी भगवान विष्णू यांची मूर्ती घेतलेली आहे, त्याच्यावर मी अभिषेक केलेला आहे. आणि ही मूर्ती तुम्हाला माता लक्ष्मीच्या इथं तुम्हाला भगवान विष्णू यांची मूर्ती असेल तर तिथं स्थापना करा. फोटो असेल तर तुम्ही तिथं पाठीमागे तुम्ही तो ठेवू शकता. आता हे झाल्यानंतर तुमच्याकडं जर गजांत लक्ष्मी असेल किंवा आता कुंचम असेल तर कुंचम त्या दिवशी आपल्याला भरायचं आहे आणि कुंचम पूजेमध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडं श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्र अभिषेक घाला आणि श्रीयंत्र कमळगट्ट्याच्या माळ घालावर आणि लक्ष्मी मातेसमोर श्रीयंत्र ठेवा. त्याच्यानंतर आता माझ्याकडं मी कवड्या स्थापन केलेल्या आहे देवघरात, त्या कवड्या मी इथं खालती ठेवत आहे. नंतर स्वामींना तुम्हाला गंध, कुंकू, हिना अत्तर, वस्त्र, हार तुम्हाला अर्पण करायचा असेल, फुलं किंवा कुठलाही हार असेल तर तुम्ही तो अर्पण करायचा आहे. बघा, जे जे फोटो तुम्ही या पूजनामध्ये लावता, या पूजेला लावता, त्या सगळ्यांना गंध, फूल, अक्षता हे वाहायचं आहे. बघा, लक्ष्मीपूजन जरी असेल तरी आपली कुळदेवी आणि स्वामींना म्हणजे गुरूंना विसरून चालणार नाही. त्यांचं स्थानसुद्धा त्या पूजेमध्ये आहे. बघा, आता बऱ्याच लोकांच्याकडे शोकेसमध्ये किंवा कलेक्शनमध्ये भरपूर देवी देवतांचे फोटो असतात. आता आपले कोणीतरी फ्रेंड्स किंवा रिलेटिव्स जातात, ते आपल्याला आणून देतात की बाबा मी इथं तीर्थस्थानावरती गेलेलो, त्याचा हा फोटो किंवा त्याचा हा मूर्ती. तर वर्षानुवर्ष आपल्या कपाटामध्ये किंवा शोकेसमध्ये जे ठेवलेले असतात ते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही सगळे देवी देवतांचे फोटो पूजामध्ये लावू शकता. त्या दिवशी त्यांची पूजा होते, तर वर्षभर तुम्ही परत शोकेसमध्ये ठेवले तरी हरकत नाही. इथं गणपती बाप्पांना मी गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घेते. इथं तुम्हाला त्या दिवशी परत धने आणि गुळाचा सुद्धा माता लक्ष्मीला तुम्हाला नैवेद्य हा दाखवायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा असं म्हणून छान माता लक्ष्मीला नैवेद्य तुम्ही दाखवून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या ज्या मूर्ती अजून ठेवायच्या असतील त्या तुम्ही इथं ठेवून पूजा करून घेऊ शकता. त्याच्यानंतर तुमच्या उजव्या हाताला शंख आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे, त्याला फक्त गंध आणि फूल, आणि त्याच्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला घंटा आणि त्याला गंध अक्षता आणि फूल हे वाहून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडं जर काही सोनं, चांदी, दागिने किंवा धन ह्याची आपण पूजा करतो, तर मी इथं 200 रुपयाच्या काही नोटा घेतलेल्या आहेत आणि त्या मी पूजेत लावलेल्या आहेत. तुम्ही इथं तुमचे दागिने किंवा काही कॉईन्स असतील तर ते तुम्ही इथं हळद कुंकू घालून, अक्षता, फूल घालून तुम्ही त्याची पूजा करू शकता. बरं, इथं 2 गोष्टी मिसिंग आहेत. ती म्हणजे एक म्हणजे झाडू म्हणजे शिरई आणि दुसरं म्हणजे जे आपण लाल डायरी ठेवतो ज्याच्यावर आपण शुभ लाभ लिहितो आणि त्याची पूजा करतो. या 2 वस्तू इथं मिसिंग आहेत, त्यामुळे या पूजेमध्ये नक्की ठेवा.
आणि ह्या दिवशी सप्तधान्य जे आपण धनत्रयोदशीला मांडलेलं होतं तेच सप्तधान्य परत तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मांडायचं आहे आणि परत हळद कुंकू घालून एक एक फूल अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं फराळसुद्धा ठेवायचा आहे. कुठलाही फराळ म्हणजे भले चिवडा, चकली, लाडू किंवा काही स्वीट्स असतील किंवा ड्रायफ्रूट्स असतील, इवन लवंग, त्याच्यानंतर दालचिनी, वेलची ज्या लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत त्या तुम्ही छोट्या छोट्या बाउल्समध्ये ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही फळं ठेवू शकता. जी काही फळं अवेलेबल आहेत ती तुम्ही ठेवा. आणि त्या दिवशी आमच्याकडं दुधाचा म्हणजे खीर टाईप थोडी करतात, चारोळ्या वगैरे घालून, आणि पंचामृत हा एक खूप मेन नैवेद्य आहे. पंचामृत, आणि तुमच्याकडे जर खीर असेल तर खीर, पण पंचामृताचा नैवेद्य या दिवशी माता लक्ष्मीला हा दाखवायचाच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला छान सगळ्यांनी नमस्कार करून आपापली इच्छा किंवा प्रार्थना करून तुम्हाला आरती करून घ्यायची. आता पहिली गणपती बाप्पांची, त्याच्यानंतर देवीची, त्याच्यानंतर शंकरांची, त्याच्यानंतर स्वामींची आणि महालक्ष्मीची म्हणजे लक्ष्मी मातेची आरती कुठलीही असे ना तुम्हाला इथं करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला काय सेवा करायच्या आहेत तर बघा, ह्या दिवशी आपण धनलक्ष्मी कुबेर पोटली करतो, त्याचा व्हिडिओ सेपरेट येईल. पण ह्या दिवशी तुम्हाला एक माळ पहिली स्वामी स्तवन वाचायचं, त्याच्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ, 99 मंत्राची एक माळ, 16 खेपा विष्णू लक्ष्मी गायत्री मंत्र, त्याच्यानंतर 99 मंत्र, त्याच्यानंतर कुबेर मंत्र, त्याच्यानंतर कमलात्मक मंत्र हे 16 खेपा म्हणा. एक वेळा श्री सूक्तमचं पठण करा. 16 वेळा म्हटलं तर हरकत नाही, पण एक वेळा तरी विथ फलश्रुती पठण करायचं आहे. तुम्हाला ह्या दिवशी जर जमलं तर 9 खेपा किंवा 16 खेपा महालक्ष्मी अष्टकम, 1 खेपा अष्टलक्ष्मी स्तोत्र यूट्यूबला आहे, ते तुम्ही पठण करू शकता. एवढं जरी केलं तरी भरपूर आहे, काही हरकत नाही. आता बरीच लोक गीतेचा 15वा अध्याय हा सुद्धा पठण करतात, पण काय होतं ना, आपल्याला भरपूर करायचं असतं. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही या सगळ्या सेवा नक्की करा. आणि आता जी शिरई म्हणजे जी मागच्या वर्षीची जी झाडू आहे ती आपल्याला रात्री 12 वाजता आपल्या शेवटच्या म्हणजे जी शेवटची खोली आहे तिथून आपल्याला ती न उचलता खाली पूर्ण सगळ्या बेडरूम्समधून ती पूर्ण आपल्याला मेन उमऱ्यापर्यंत आपल्याला न्यायची आहे. तिथं ती उमऱ्यावरती आपटायची आहे 1 किंवा 2दा, आणि ते जी थोडासा एक जो फडातला जी काडी असते ती थोडीशी मोडून ती बाहेर टाकून द्यायची. नंतर तुम्ही दरवाजा बंद करू शकता. तर ह्या साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही लक्ष्मीपूजन करा. भले तुमची मांडणी मोठी नसेल तरी चालेल, लक्ष्मी माता सगळ्यांच्यावर प्रसन्न होते, कारण त्या दिवशी मनाने आणि श्रद्धेने फक्त तुम्ही पूजा आणि सेवा करा. बघा, माता लक्ष्मी तुमच्यावरती नक्की प्रसन्न होईल. तर अशा पद्धतीने 21 ऑक्टोबरला प्रदोष समयी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जी कुबेर पोटली आहे त्याची सेवा करू शकता, किंवा अजून काही तुम्हाला लक्ष्मी मातेची सेवा आहे ती तुम्ही पूजा झाल्यानंतर सुद्धा त्या सेवा सगळ्या करू शकता. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.